फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. ठरलं तर आपण कार्तिक राणाला जायचं. पद्मनाभला नंतर सांगू आपण. आणि मला नाही वाटत की त्याला काय हरकत असेल. त्याला उलट बरंच वाटेल. हा काय आलाच. अरे बरं झालं आलास ते, नाही तर थोडक्यात चुकामुक झालीस. तू कार्तिकीकडे गेला होतास ना? हो. काय म्हणाली? कशाबद्दल? अरे कशाबद्दल म्हणजे तू तिला घरी ये म्हणून सांगायला गेला होतास ना? नाही, म्हणजे तसं काही बोललो नाही मी तिला. अरे पण का? मला तर वाटलं की तुला ती. नाही नाही बोललो, म्हणजे काही बोलायलाच जमलं नाही. बरं बरं ठीक आहे, असू दे असू दे. अरे नाही जमलं तर आम्ही आहोत ना, आम्ही बोलू तुझ्याशी. चल ग, निघूया आपण. म्हणजे तुम्ही आता कार्तिकीला भेटायला चाललाय? हो. काही पण कशाला, म्हणजे कशाला उगीच? कशाला म्हणजे? अरे आपली चूक आपल्याला पटली आहे, कळली आहे. कार्तिकी योग्य होती. या घराला, या कुटुंबाला तिची गरज आहे. मग का नको? कारण कदाचित तिला आता ह्या कुटुंबाची गरज नाही. काय? अरे काय बोलतोयस तू? किती केलंय तिनं आपल्यासाठी. ते आपल्या प्रेमापोटीच ना. मग असं का म्हणतोयस? आई खरं तेच बोलतोय. कार्तिकीचं आपल्या सगळ्यांवरती प्रेम आहे, त्याबद्दल मला शंकाच नाहीये. ती आपलं भलंच चिंते, तेही मला माहिती आहे. पण तिने पार्थ बरोबर राहण्यातच तिचं सुख आहे. कदाचित तो तिला आपल्यापेक्षा जास्ती समजू शकतो. त्याच्याबरोबरच ती जास्त खुश आहे. असं कशाला म्हणतोस तू? कारण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. ती खरंच पार्थ बरोबर खुश राहील. अरे पण राजचं काय? त्याला त्याच्या आईच्या प्रेमापासून लांब ठेवायचं? इलाज नाही. आजपर्यंत जसं त्याला सांभाळलं तसंच यापुढेही सांभाळायचं. पण त्यानं हट्ट केला तर? तो हट्ट कशाला करेल आई? काकू आली होती, 4 दिवस राहिली, गेली, बस. अरे पण आम्ही त्याला सांगितलंय की कार्तिकी त्याची आई आहे म्हणून. काय? अगं का घाई गेली तुम्ही त्याला सांगायची? आता तो कार्तिकीला भेटायचा आग्रह करेल. तुम्ही त्याला नव्हतं सांगायला पाहिजे का? काय ग, खूप आठवण येते राजची? पप्पा तुम्ही कधी आलात? बघितलंस, मी आलो, येऊन बसलो तरी तुला कळलंच नाही. फोटो बघण्यात गुंग झाली होतीस म्हणून विचारलं. खूप आठवण येते. हो अप्पा, ते सगळे कसेही वागले असले ना तरी पण मी त्यांच्यावर खूप प्रेम केलंय.
तू सगळ्यांवरच प्रेम करतेस ग पोरी. कुणाचाही त्रास, कुणाचंही दुःख तुला बघवत नाही. म्हणून तर तू इतक्या प्रेमानं पार्थ आणि साराला इकडे घेऊन आलीस. पण खरंच बरं केलंस. साराने खूप भोगले आप्पा. तिला अजून त्रास झालेला मला सहन झाला नसता. हो, कळतंय मला. तिकडे असताना साराचं दुःख बघवत नव्हतं आणि इथे तुला राजची काळजी वाटते. मी काय म्हणतो पोरी, इतका जर का त्रास होत असेल तर मग तू तिथेच का नाही राहायला जात? हवं तर मी बोलीन ना त्यांच्याशी. नाही आप्पा, मला आता स्वतःला जबरदस्तीने त्यांच्यावर नाही लादायचंय. ते माझ्याशिवाय खूप आनंदात राहतात. त्यांना आनंदातच राहू द्या. अगं, पण निदान राजसाठी. त्याच्यासाठी जीव तुटतो. पण ठीक आहे, सुखात येतो. घरचे खूप प्रेम करतात त्याच्यावर. आणि मला जेव्हा कधी त्याची आठवण येईल मी जाईन ना त्याला भेटायला. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. पण एक बाप म्हणून थोडी काळजी वाटते ग. कसली काळजी अप्पा? कसली काळजी म्हणून काय विचारतेस कार्तिकी? तुझ्या भविष्याची काळजी वाटते ग. माझं काय, माझं आयुष्य झालंय जगून ग. आता काय पिकलं पाल, कधी गळून पडेल काही सांगता येत नाही. अप्पा प्लीज असं काही बोलू नका. तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाहीये. अगं, आपण असं म्हणून होतं का काही कधी? हा, वेळ आली की प्रत्येकाला जावंच लागतं. म्हणून तर म्हणतो, कुणाची तरी सोबत हवी आयुष्यात, कुणाचा तरी आधार हवा. अप्पा तुमचाच आधार आहे मला. मला सोडून जायचा कधी मनात सुद्धा विचार आणू नका. तुम्ही मला हवे आहात कायम. अप्पा, आपण आपल्या घरी जाऊया आणि तिथे सुखात राहूया. अप्पा, अप्पा तुम्ही गावी गेला होतात ना? तुम्ही घरी गेलात? कसं आहे आपलं घर? अजून तसंच आहे का हो? अप्पा तुमचं काम झालंय ना? होय, त्यानं मनात आणलं तर काम नक्की होईल. बाकी गाव पाहून आलो डोळे भरून एकदा. बरं केलं अप्पा. त्यांचे प्रॉब्लेम्स लवकर सुटू दे. सुटतील, नक्की सुटतील. पण तू सगळ्या जगाची चिंता करू नकोस. कळलं? तो पांडुरंग आहे ना. बाबा बाबा, मला ना तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काय रे? कार्तिक काकूच माझी आई आहे. तुला आजपर्यंत या सुखापासून लांब ठेवलं. बाप म्हणून सुद्धा तुला कधी आनंदी नाही ठेवू शकलो. आणि आता इच्छा असूनही मी तुझ्या हक्काची गोष्ट तुला नाही मिळवून देऊ शकत. बाबा तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. बाबा चला ना आपण आईला भेटायला जाऊया. चला ना. आपण नंतर जाऊयात राज. नंतर का? आत्ता का नको? अरे आत्ता जरा काम आहे मला. कसलं काम? बाबा तुम्ही इथे बसलाय ना, मग चला ना बाबा, मला माझ्या आईला भेटायचंय. चला ना. अरे असं हट्ट करतात का? चालेल, नाही करत हट्ट, पण तुम्ही चला ना. राज, अरे तुम्ही दोघच जण जाणार आहात तुझ्या आईला भेटायला? मला नाही घेऊन जाणार? तू पण चल. खरंच? हो. पण राज, मला ना थोडंसं काम आहे.
मग म्हणजे ते काम झाल्याशिवाय आणि स्वयंपाक झाल्याशिवाय मी कशी येणार ना? आपण नंतर जाऊया, चालेल? नंतर नंतर म्हणजे कधी? नंतर म्हणजे माझं काम झाल्यावरती आणि मोठ्या आईने तुला गोष्ट सांगून झाल्यावरती. मोठी आई मला गोष्ट सांगणार आहे. येस. करेक्ट. जा आणि मोठ्या आईला सांग तुला कुठली गोष्ट ऐकायची येते. जा जा जा, पळ पळ. भाऊजी, मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा विचार करा. कार्तिकीला एकदा विचारून बघण्यात काय हरकत आहे? नाही सॉरी, ती सुखात आहे. अगं मी स्वतः पाहिलंय, तिच्या सुखात मला मिठाचा खडा नाही टाकायचा. भाऊजी हो, पण राज, त्याला समजवू आपण आहोत ना सगळे. बघ, बाबा, तुम्ही बोलवलत मला? हो. तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तुला इथे बोलवलं. मग बोला ना. बेटा, मी इथे तुरुंगात आहे. ज्या माणसांमुळे माझी ही अवस्था झाली आहे ते मात्र त्यांचं आयुष्य सुखाने जगतायत. हो ना, ते तर बघतेच आहे मी. पण तुला हे मान्य आहे ना की मी निर्दोष आहे? या कार्तिकीने खोटा आळ घेतला माझ्यावर आणि मला इथे पाठवला. हो बाबा, मला सगळं माहिती आहे. तिने मुद्दाम अडकवलाय तुम्हाला. बाबा, हे ठर. आय हेट हर टू. फक्त तिरस्कार करून काय होणार आहे? त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. तिचे काय माझ्या बरोबर वागले ना, त्याचा बदला तर मला. बाबा, तुम्ही काळजी करू नका. तिने जे काही केलंय ना, त्याचा बदला मी पूर्ण करेन. दॅट्स लाईक माय गर्ल. काय बदला तर तू घेशीलच. पण बेटा, प्रोजेक्टचं काय? ती तर जमीन त्यांच्या घशात गेली. केवढी स्वप्न बघितली होती मी सूरजच्या भविष्याची. माझ्यासाठी नाही ग, पण त्या सूरजसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. काही करून ती जमीन आपल्या ताब्यात आली पाहिजे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. ह्या जमिनीचं काय करायचं ते मी बघते. तुमचं स्वप्न मी कधीच तुटू देणार नाही. थँक्स बेटा, थँक्यू. त्या जगामध्ये तू एकच व्यक्ती आहेस जी मला समजून घेऊ शकतेस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. घ्या ना. बरं वकील साहेब, नीलच्या किस्से पुढे काय झालं? काय त्याची पुढे चौकशी चालू आहे, पण जमीन तुमच्या नातवाच्या नावावर आहे, क्लिअर आहे. काय झालं, नीलने ती जमीन स्वतःची आहे असं सांगून त्यावर प्रोजेक्ट सुरू केला. खोटं बोलून पुढे काय चौकशी होण्याचे चान्सेस नाहीत असं समजून तो प्रोजेक्ट उभारला. नाही, पण म्हणजे आता पुढं काय करायचं? कारण जमीन तर राजच्या नावावरती आहे, सिद्ध झालंय. मग त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की नीलच्या अकाउंटची चौकशी सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला काही कॅश पैसे मिळणार नाहीत.
त्यामुळे या जमिनीच्या एका भागावर नीलने बांधलेला बंगला तुम्हाला मिळालाय. आणि तुम्ही तिकडे कधी राहायला जाऊ शकता. कधीही राहायला जाऊ शकतो. अर्थात कधीही. बाकी त्याचा संपूर्ण पेपर वर्क आणि फॉर्मॅलिटीज मी पूर्ण केलेल्या आहेत. थँक्स वकील साहेब. ठीक आहे. मी आता केसची पुढची तयारी करायला घेतो. मी निघतो. हो ठीक आहे, आपण टचमध्ये राहूच. हो. आणि काय प्रोग्रेस होती ती कळवत राहा. हो हो नक्की. बरं पद्मनाभ जरा हो. सौदामिनी. अबे. काय झालं? गेले वकील साहेब? हो, आणि जाताना एक चांगली बातमी देऊन गेले. काय म्हणाले? राजच्या नावावर जी जमीन आहे त्या जमिनीचा एक बंगला आपल्याला मिळालेला आहे. काय सांगता? देव पावला म्हणायचं. हो ग हो. आपला वनवास संपला. आता आपण आपल्या हक्काच्या घरात जाणार. माझा नातू बंगल्यात राहणार. बंगल्यात. काय ग? घडवलेल्या तमाशाबद्दल देवाचे आभार मानायला आली होतीस वाटतं. माझ्या बाबांना तुरुंगात पोचून खूप आनंदात असशील ना तू. सई, नील भाऊजींचं कधीही काही वाईट झाल्यावर मला आनंद झालेला नाही. त्यांना शिक्षा झाली तो माझा नाईलाज होता. त्यांच्या कर्मानेच त्यांना तुरुंगात पाठवले. त्यांना अनेकदा सुधारण्याची संधी मिळाली, पण ते सुधारले नाही. कसे सुधारणार? कारण ते चुकीचे नव्हतेच ग कधी. हा, आता तुझा दृष्टिकोन बघता असतीलही ते चुकीचे, पण मला सई, अगं डोळे असून आंधळ्यासारखी वागायची बंद कर. नील भाऊजींनी जे केलं ते स्वतः डोळ्यांनी पाहून सुद्धा तू. जाऊ दे, या विषयावर तुझ्याशी बोलून सुद्धा काहीही फायदा नाही. पण सई, नील भाऊजींपासून तुम्ही दोघंही जरा सावध राहा. अगं अनुभवावरून सांगते मी. ते दुसऱ्याचं फक्त नुकसान करतात. त्यांना प्रिय आहे तो फक्त स्वतःचा फायदा. बास. बास. ऐकून घेते म्हणून वाटेल तसं बोलू नकोस. आणि माझे बाबा कसे आहेत याची पावती तू द्यायची गरज नाहीये ग. समजलं ना? तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझे बाबा इतकी वर्ष माझ्यापासून लांब राहिले. माझ्या बाबांचं प्रेम मला कधी मिळालंच नाही, फक्त तुझ्यामुळे. आणि आज ते तुरुंगात आहेत ना, तेही तुझ्याचमुळे. अर्थातच त्यांना तर मी सोडवेनच ग, पण त्यांचा बदला आता मी पूर्ण करणार आहे. कळलं? एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, गाठ माझ्याशी आहे. चल सूरज.
फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आसवरी, काय म्हणाले वकील साहेब? झालं बोलणं? अगं, जमीन राजच्याच नावावर आहे हे सिद्ध झालंय. नीलचे अकाउंट्स फ्रीज झालेत, म्हणून आर्थिक मोबदला मिळणार नाही. पण त्याने त्या जमिनीवर बांधलेला बंगला आपल्याला राहायला मिळणार आहे. काय काय सांगताय काय तुम्ही? मग आता आपण तिथे राहायला जाऊ शकतो? हो तर. अगं, आवरावरी करायला घे. यांनी सांगितलंय उद्याच राहायला जायचंय. वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. आता आपण आपल्या घरात राहायला जाणार आहोत. हो ना. आणि हे सगळं शक्य झालं त्या कार्तिकीमुळेच. कार्तिकीचे आपण उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत ना. देवा, माझ्या नशिबात संसार सुख नाही. लग्न झालं, काही दिवस आनंदात गेले आणि मग दुष्टचक्र सुरू झालं. संसाराला कुणाची दृष्टी लागली की नशिबाला तूच जाणे. पण सगळंच बिनसत गेलं. आता मात्र हे दुष्टचक्र संपल्यासारखं वाटतंय. सगळं छान झालंय. सगळे गैरसमज दूर झाले. पण तरीही काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतंय. हाच पार्थला माझी गरज आहे, पण मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. मला पद्मनाभची गरज आहे, पण त्यांना कदाचित मी आता त्या अर्थाने आवडत नसावी. काय म्हणू याला? तुझी मर्जी. माझी काहीच तक्रार नाही. सगळं दिलंस, तरीही माझी झोळी रिकामीच राहिली. नवीन घरात जायची बातमी मिळाली आहे, याचा आनंद आहेच. पण मला तो अनुभवता का येत नाहीये? कुठलीही गोष्ट सतावतीये मला. या घरात जाण्याचा उत्साह का नाहीये? कार्तिकी त्या घरात नसेल हीच गोष्ट सलते मला. खरं तर तिच्यामुळेच हे घर मिळालंय आणि तीच तिथे राहायला नसणार. मी तिचा जितका तिरस्कार करत होतो तितकंच तिच्याबद्दल प्रेम वाढत चाललंय. पण तिला मात्र आता माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. ह्याचंच वाईट वाटतंय. पण याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. बरं, मग आता पुढे काय करायचं ठरवलंय? अप्पा, तसं अजून काहीच ठरवलेलं नाहीये. प्रयत्न करायचं चालू आहे. बघू, घडेल काहीतरी पॉझिटिव्ह. छान. प्रयत्न करणं एवढंच फक्त आपल्या हातात असतं. त्या प्रयत्नांना यश येणं न येणं हे तो ठरवत असतो. खरंच आहे. बरं, मी काय म्हणतो पार्थ, तुमचे हे प्रयत्न चालू असेपर्यंत, म्हणजे तुमच्या प्रयत्नांना
अपेक्षित यश येईपर्यंत तुम्ही जर का माझ्या ऑफिसचा भार येऊन सांभाळत तर, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. नाही अप्पा, अहो हरकत अजिबातच नाही. तुम्ही माझ्या आवडीचंच काम सांगताय मला. चालेल मला. अप्पा कधीपासून जॉईन होऊ? शुभस्य शीघ्रम. आजपासूनच सुरुवात करा. थँक्स अप्पा, थँक्यू सो मच. मी आजपासूनच जॉईन करतो. कार्तिकी आली ना की तिला सांगू आणि लगेच निघूया आपण. ही काय आली ना कार्तिक? अप्पा प्रसाद. हो. अगं कार्तिकी अप्पा म्हणतात की मी त्यांचं ऑफिस जॉईन करावं. अरे वा, चांगली गोष्ट आहे. अप्पा खरंच घरी बसून अगदी कंटाळा आलेला होता. काम नसेल तर करमत नाही हो. म्हणूनच म्हणतोय आजपासूनच ऑफिस सांभाळा तुम्ही. आजपासून ऑफिस तुमच्या ताब्यात. यापुढचे बिझनेसचे निर्णयही तुमचे, जोखीमही तुमची आणि परिणामही तुमचे. अप्पा तुम्ही खरंच खूप मोठी जबाबदारी टाकताय माझ्यावरती. अहो रक्ताच्या नात्यांनी दूर केलं, पण तुम्ही जवळ केलं अप्पा. त्याची नाती सुद्धा जवळ येतील. थोडा वेळ द्या त्यांना त्यांची चूक कळेल. त्यांना कळायची तेव्हा कळेल ग. पण कार्तिकी मी तुझं खूप नुकसान केलंय. पद्मनाभचं सुद्धा खूप नुकसान झाले माझ्यामुळे. गैरसमजापोटी मी त्याला कामावरून काढून टाकलं. काम नसेल तर माणसाची काय हालत होते याचा अनुभव घेतोय मी आता. माझ्या नशिबाने मला आधार द्यायला तुम्ही होतात. त्याला आधार देणं तर कोणीच नव्हतं ग. पार्थ, आपण एकमेकांना आधार देणारे कोण? आपल्या सगळ्यांना आधार देणारा तो वर बसलाय बघ. तो योग्य वेळ आली की योग्य गोष्ट करतो. पार्थ, अप्पा आम्हाला नेहमी एक वाक्य सांगायचंय, तेच तुला सांगते. हेही दिवस जातील. पद्मनाभ ये रे जेवायला. आलो आलो. केवढूसे घास तोडतोस तू राज? नीट जेव. एवढूसे घास लहान आहेस का अजून तू? चला. सॉरी, तू पण घे ना जेवायला. अहो नको, ह्या दोघांचं होऊन जाऊ दे, मग आपण जेवूया. बर. आमटी. बरं आई, बाबा जाताना पाण्याची बॉटल घेऊन गेलेत ना बरोबर? हो, हल्ली उकाडा वाढलाय ना, सारखी तहान होते. त्यात रात्रपाळी ऍसिडिटी वाढते ना, म्हणून मी त्यांना तेच सांगितलेलं, घरचंच पाणी घेऊन जायचं. बरं केलंस हा. बरं आहे, आतलं सगळं आवरून झालंय. आता फक्त स्वयंपाक राहिलंय, ते उद्या सकाळी तुम्ही आवरून घ्या. हो, आवरून घेऊ उद्या. चला, नवीन घर, नवीन संसार. आई, नवीन घर खूप मोठं असेल, पण त्याला या घराची सर असेल. ते घर आपलं असेल, पण या घरानं दिलेला आपलेपणा तिथे जाऊन मिळेल की नाही कोण जाणे. साहजिकच आहे. एवढासा राज, शाळेत जाणारी सई यांना घेऊन आपण या घरात राहायला आलो, आणि आता
सई लग्न होऊन तिच्या सासरी राहायला सुद्धा गेली. काकू माझं जेवण झालं. अरे राज राहिलंय बघ. खरंच या घरातल्या आठवणींनी या घराने केवढं समृद्ध केलंय नाही आपल्याला. हे घर सोडून जाताना एक वेगळीच हुरहुर वाटते मनाला. हो, इथल्या आठवणी बरोबर घेऊन जायच्या आणि आपली समजूत काढायची. दुसरं काय. खूप काही घडून गेलं या घरात. राजला त्याची आई मिळाली आणि बापाच्या चुकीमुळे पुन्हा गमावली. असं नको बोलूस रे पद्मनाभ. तू कळवलंस का कार्तिकीला? नाही. बर, जेवण झाल्यावर कळव. हं? ठीक आहे. पद्मनाभ. हां बोला. कार्तिकी, बोला ना. तुला एक बातमी सांगण्यासाठी फोन केला होता. हां बोला. अगं राजच्या नावावरती जमीन आहे हे सिद्ध झालंय. आर्थिक गोष्टी अजून सॉल्व्ह व्हायच्या आहेत, पण त्या प्लॉटवरती असलेला बंगला, नीलचा बंगला, आता आमचा झालाय. अरे वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं कार्तिकी. तू सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि माझ्यामुळे काहीही झालेलं नाही. सगळी सावळ्याचीच कृपा आहे. पण निमित्त तर तूच ठरलीस ना. तुझे आभार मानायला हवेत कार्तिकी. थँक्स अ लॉट. कार्तिकी, अगं आम्ही उद्याच नवीन घरी चाललोय. उद्या वास्तुशांती करायचा विचार होता, पण थोडी पैशाची अडचण आहे. म्हणून एक छोटीशी गणेश पूजा करायचं ठरलंय. माझी अशी इच्छा होती की आमची सगळ्यांची अशी इच्छा होती की जर तू आली असतीस तर. ठीक आहे. थँक्स कार्तिकी. बरं, ठेवू फोन? ठीक आहे. सई, हे बघ, एवढं टेन्शन घेऊ नकोस. बाबांना उद्या जामीन नक्की मिळेल. नक्की मिळेल ना? हो सई, बाबांना उद्या जामीनही मिळेल आणि त्यांची जमीनही परत मिळेल. मी आपल्या वकिलांशी तसं बोललोय. ते ठीक आहे रे, पण पुन्हा एकदा बोलून घे. ठीक आहे. आणि हो, बाबांना आणायला आपण दोघंही जाऊ. ठीक आहे बाबा. सूरज, अरे काय अवस्था झाली असेल बाबांची.
आजवर त्यांनी कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही. जेव्हा तुला अटक झाली होती तेव्हा तुला सोडवायला किती धडपड केली त्यांनी, पाहिलंच ना तू. आणि आज त्या कार्तिकीमुळे त्यांना तुरुंगात राहावं लागतंय. त्याचा सतत विचार करून करून असं डोकं दुखायला लागलं रे. आईचा फोन आता? हा आई, बोल ग. एक आनंदाची बातमी द्यायला तुला फोन केला होता. आनंदाची बातमी? काय ग? अगं, ती जमीन राजच्याच नावे हे क्लिअर झालंय. बाकी काही गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत. हा, पण तोपर्यंत त्या जमिनीवरचा एक बंगला आम्हाला राहायला मिळालाय. काय? हो अगं, उद्याच आम्ही तिथे राहायला जातोय आणि उद्याच तिथे आम्ही पूजाही करतोय. तर त्याचंच आमंत्रण द्यायला फोन केलेला तुला. तू आणि सूरज नक्की या तिथे. कोणाकोणाला बोलवलंय पूजेला? कोणी खास नाही, सगळी घरचीच माणसं असतील. अच्छा, म्हणजे ती कार्तिकी असेलच ना? नाही, तिला बोलवलं असेलच ना तुम्ही? हो. का ग? ती येणार असेल तर मला यायचं नाहीये. सई, अगं असं का करतेस तू? आई, मला तिचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आधी तिच्याशी असलेला संबंध तोडा, मगच मी येईन. सई काय झालंय? अगं आईचा फोन होता ना, मग एवढी वैतागली काय? सूरज, अरे त्या प्लॉटवरचा बाबांचा बंगला राजला मिळालाय आणि उद्या ही लोक तिथे राहायला जाणार आहेत. काय? हो. शेट. काय झालं असं रे? काय प्रॉब्लेम? म्हणजे काळजीत दिसतेस. काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे भाऊजी. मी आत्ता सईला फोन केला होता उद्याच्या पूजेचं आमंत्रण द्यायला. मग काय, सई म्हणाली जर का कार्तिकी येणार असेल तर ती पूजेला येणार नाही. काय? हो, म्हणाली की कार्तिकीशी असलेले तुमचे सगळे संबंध तोडून टाका. काय सांगतेस असं बरी? हे सई नाही, तिच्या तोंडून नील बोलते. नील. खरंय तुमचं म्हणणं, मलाही तसंच वाटतंय. छे. या नीलनी सईच्या मनातही कार्तिकीविषयी चांगलंच विष भिनवलेलं दिसतंय. नील पासून सुटका झाली म्हणावी तर सई अशी वागायला लागली. अगं उगाचा सुडाने पेटून उठली ती. खरंच भाऊजी, सईच्या तोंडून नीलची भाषा ऐकून मी घाबरलीच. काळजी वाटते हो मला माझ्या मुलीची. सई नीलच्या मार्गावरती गेली नाही म्हणजे मिळवलं.
फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अयो काय करताय? ही भांडी का भरताय? अगं ही भांडी नवीन घरात घेऊन जायची आहेत ना? अहो पण नवीन घरात नवीन भांडी असतील, बरं आपली चांगली भांडी आहेतच की, सगळी जुनी भांडी का घेऊन चालताय तुम्ही? असं ही भांडी मला माझ्या माहेरून मिळाली होती. जेव्हा एका रात्रीत आपण रस्त्यावर आलो ना, तेव्हा हक्कानं फक्त हीच भांडी मी घेऊन येऊ शकले होते त्या घरातून. ही भांडी माझ्या सुखी संसाराची साक्षीदार आहेत ग. ही कढाई बघ. अगं नवीन नवरी म्हणून आल्यावर पहिल्यांदा शिरा मी याच कढईत बनवला होता. त्या शिऱ्याचा गोडवा अजूनही मनात रेंगाळतोय कुठेतरी. ही सगळी भांडी खूप जवळची आहेत का मला. मी सुखाचे दिवस पाहिले, दुःखाचेही दिवस पाहिले, आणि ही सगळी भांडी ते सगळे दिवस आनंदाने जगलेत माझ्या बरोबर. कधी यात बदामाचा शिरा शिजवला, तर कधी साधी डाळ खिचडी. यांनी कधी दाव उजव केलं नाही ग, तर मी तरी कशी करू? आपण किती श्रीमंत झालो ना, तरी यांच्याशी जुळलेली नाळ नाही तोडता येणार मला. आई, अहो किती हळव्या झाल्यात तुम्ही. मी अगदी सहज बोलले, माझ्या लक्षातच नाही आलं. आम्हाला एवढं प्रेम देणाऱ्या आईंचं त्यांच्या आठवणींवरती, त्यांच्या वस्तूंवरती तितकंच प्रेम आहे. तुझी चूक नाहीये, तुझंही बरोबरच आहे. हळवी झाली जरा मी. मन भरून येतं का चटकन. नवीन घरात जायचा आनंद तर आहेच, पण त्याआधी हे घर सोडून जाण्याचं दुःखही वाटतंय. आयुष्य चक्र आहे मग. परिस्थिती बदलते, पण माणसानं बदलून चालत नाही. देव न करो उद्या पुन्हा अशी कधी परिस्थिती आहे. नको हा विषय. चला मी पण तुम्हाला मदत करते. कार्तिकी, कुठे चाललीस? अप्पा, गणेश पूजेला चालले पद्मनाभच्या नवीन घरी. अच्छा, त्यांनी फोन करून आमंत्रण दिलं म्हणून मी. ठीक आहे. पण कार्तिकी बेटा, तू तिथे गेलीस ना की तुला त्रास होणार. तू त्या घरचा, त्या कुटुंबाचा भाग नाहीयेस. अगं पाहुण्यासारखं बोलवलंय तुला. हो अप्पा, पण गणेश पूजेला बोलवलंय तर. कार्तिकी, तू तिथे गेलीस ना की तुला प्रकर्षाने जाणवू लागेल की तुझं आणि पद्मनाभचं नातं पुन्हा जुळणार नाहीये. अगं त्यांच्या आपलेपणात सुद्धा एक औपचारिकता आहे. बेटा, तुला त्रास होणार या गोष्टींचा. मग असं असताना का जातेस? अप्पा, इतक्या दिवसांनी त्यांच्या घरात काहीतरी चांगलं घडतंय आणि त्यात त्यांना आपल्याला सहभागी करावंसं वाटलं म्हणून जायचंय. ठीक आहे, तू म्हणतीयस त्यांना आपल्याला सहभागी करून घ्यावंसं वाटतंय. आनंद आहे. तुझ्याबरोबर आणखीन कोणी येणार आहे? नाही अप्पा, पार्थ आणि साराला आमंत्रण आहे, पण त्यांना जमणार नाही.
त्यात मीही न जाणं बरोबर दिसत नाही म्हणून. ठीक आहे बेटा, तिथे जाण्यात तुला आनंद आहे ना, मग मलाही आनंद आहे. माझ्याही शुभेच्छा सांग त्यांना. शेवटी नीलची कटकट त्यांच्या आयुष्यातून गेली, हे बरं झालं. माझ्यापासून कार्तिकीची कधीही सुटका होऊ शकत नाही. सई बेटा, माझी जामीन करून खूप चांगलं केलंस तू. आता मला बाहेर येऊ दे, मग बघ त्या कार्तिकीची काय वाट लावतो ते. इन्स्पेक्टर साहेब, मी बाबांना भेटू शकते का? थँक्यू, मी आलेच. बाबा, तुम्हाला सोडतीलच एवढ्यात. सूरज वकिलांसोबत फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतोय. थँक्स बेटा. बाबा थँक्स काय त्यात? हे तर माझं कर्तव्यच आहे ना. थँक्यू प्लीज. चला, जामीन झालाय तुमचा. थँक्स सूरज बेटा, थँक्यू. अहो बाबा काय बोलताय? हे माझं कर्तव्य होतं. बाकी तुम्ही कसे आहात? पोलिसांकडनं काही त्रास वगैरे नाही झाला ना? मला कोण त्रास देणार आहे? पण आता इथे उभं राहत नाहीये. आपण बाहेर जाऊन मोकळ्या हवेत बोलूया. ठीक, चल. चल सई. हो. सॉरी, बाकीचं सगळं सामान डेपोमध्ये मावलंय. आता या 3-4 बॅगा राहिल्यात, आपण रिक्षाने घेऊन जाऊ. चालेल. बरं, आई कुठे? येत आहेत. इतकी वर्ष आपण या घरात राहिलो ना, त्यामुळे घर सोडून जाताना त्यांना खूप त्रास होतोय. प्रत्येक कोपऱ्यात जाऊन स्वतःलाच समजवत आहे. आता निघायची वेळ झाली. खूप हळव्या झाल्यात आजकाल.
निघायचं ना? निघूया. आई, मला माहिती आहे की हे घर सोडताना तुला खूप त्रास होत आहे, पण हे कुठे? बाबा राजला शाळेत सोडायला गेलेत. तिकडनंच ते परस्पर बंगल्यावरती येतील. आपण निघूया. आई, बाबा चला आपण घरी जाऊ. तुम्ही फ्रेश व्हा. मग हे जे काही झालंय त्यावर आपण निवांतपणे बोलू. नाही बेटा, मी आता घरी येत नाहीये. तुम्ही पुढे वा. पण बाबा, तुम्ही आत्ता कुठे जाणार? एकतर 2 दिवसांनी तुम्ही बाहेर आहात. माझं ऐका, आपण घरी जाऊ आणि व्यवस्थित बोलू. नाही, उगीच आग्रह करू नकोस. मला प्रोजेक्टकडे बघायला हवं. 2 दिवस तिथे फिरकलो पण नाहीये. तिथे काय कामं चालू आहेत ते तर बघायला हवी. आयुष्यभराची कमाई गुंतते माझी त्या प्रोजेक्टमध्ये. कमीत कमी नुकसान करून मला त्या प्रोजेक्टमधनं आता बाहेर पडायचं आहे. बाबा हो किती काळजी करताय तुम्ही. आधी शांत व्हा बघू. शांतच राहायचं ठरवलं मी काही दिवस. काय ना, कार्तिकीला असा धडा शिकवायचा आहे की पुन्हा ते माझ्यावर उलटता नाही पाहिजे. नाही, मला जायलाच हवं. तुम्ही निघा. बाबा, आणखीन एक, त्या पद्मनाभला नवीन घर मिळालंय. त्यांना फार काळ आनंदात राहून देणार नाहीये मी. बाबा, एवढा कसला विचार करताय? नाही, काही नाही. तुम्ही वा पुढे. ठीक आहे. येतो. अरे काय किती उशीर केला तुम्ही. बाकी सगळी तयारी करून ठेवली मी. अरे कार्तिकी, ये नाही. घर खूप सुंदर आहे. पहिलं पाऊल घरात तूच टाक. आई, मी कशाला? असं काय करतेस? हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. चल, पहिलं पाऊल तू टाका. हो कार्तिक, तुझ्या शुभ पावलाने गृहप्रवेश होऊन जाऊ दे. चल. आई, बाबा, अहो मी कसं? कार्तिकी, आई बाबा एवढं म्हणतात तर चल ना. ये.
छान आहे नाही घर? खूपच मस्त आहे. प्रशस्त आणि मोठं आहे. आत आल्यानंतर कसं छान वाटतं नाही? हो ना. आई सई सूरज नाही आले? नाही, ते दोघं येणार नाहीये. का? असं बरी अगं राहू दे ना तो विषय. पण विषय का टाळायचा? काय झालंय? का येत नाही ती? अगं, मी तिला आमंत्रण करायला फोन केला होता, पण ती म्हणाली की कार्तिकी येणार असेल तर आम्ही येणार नाही म्हणून. माझ्यामुळे येत नाहीये. हो, पण तिच्या माहेरची पूजा आहे. ती गणेश पूजेला येत नाही. जाऊ दे ना कार्तिकी, आता येत नाही म्हटल्यावरती आपण तरी काय करणार? तिचं इथे येणं सगळ्यांनाच आवडलं असतं. मी जाऊन समजावून घेऊन येते तिला. हा, सूरज, चहा. सई तुझी हिम्मत कशी झाली ग इथे यायची? आत्ताच्या आत्ताच चालतं व्हायचं इथून. सई, आज सगळेजण नवीन घरात गेले. तिथे गणेश पूजा आहे. मला कळलं की माझ्यामुळे तू तिथे जात नाहीयेस, म्हणून बोलवायला आले. कार्तिकी, तुला चांगलंच माहिती की तुझ्यामुळे आम्हाला आणि त्यातल्या त्यात सईला किती त्रास झालाय ते. तरी तू इथे का आलीयस? निघून जा इथून. सूरज, मी तुम्हाला बोलवायला आले. तिथे सगळेजण तुमची वाट बघताय. हो, छान. म्हणजे आता माझ्याच माहेरच्या पूजेला तू मला बोलवायला आलीयस? किती मोठेपणा मिरवशील ग? हा, आधी माझ्या लोकांपासून मला तोडलंस, माझ्या बाबांविरुद्ध त्यांना भडकवलंस, आणि आता स्वतःचा तोरा मिरवतीयस? अगं जरा नीट विचार कर. माझ्या माणसांच्या आयुष्यात जी दुःख आली आहेत ना, त्याचं कारण तू आहेस. तू एखाद्याच्या आयुष्यात गेलीस की प्रॉब्लेम हे मागोमाग यायलाच हवेत ग. पण माझ्या घरावर तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही मी. चालती हो इथून. सई, तुझा राग माझ्यावर आहे, त्यात त्यांची काय चूक आहे? त्यांनी तुझ्याशी संबंध ठेवले ना, तीच चूक आहे. आता जोपर्यंत तुझा त्यांच्याशी संबंध आहे तोपर्यंत माझा त्या घराशी काहीही संबंध नसेल. लक्षात ठेवायचं. सई, अगं असं नको करूस. अगं, नाती जुळायला खूप वेळ लागतो, पण तुटायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो ग. हे तुझं हे भाषण आहे ना, तुझ्याकडे ठेवायचं, कळलं ना? आणि खरंच तुला असं वाटत असेल ना की मी नातं जपावं, तर एक काम कर. तुझं माझ्या घराशी आणि माझ्या घरच्यांशी असलेलं नातं तोडून टाक, कायमचं.
फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय झालं? काय म्हणाले सई सूरज? आई ते येत नाहीयेत. आपल्याच घरची पूजा आणि आपलीच मुलगी बघा कशी वागते ती. जाऊ देत का आसावरी, काहीतरी बिनसलंय तिचं, होईल हळूहळू ठीक. अहो पण आई, आई तिचा राग माझ्यावर आहे. ती माझ्यामुळे इथे येत नाही. मी निघते म्हणजे ते दोघं इथे येते. थांब कार्तिकी, अगं तुझ्या जाण्यानं प्रश्न मिटणार नाहीयेत. मी आणि आसावरी समजावू सईला. आसावरी, शुभ कार्य आहे, असं उदास राहणं चांगलं नाही. हो आई, ठीक आहे मी आता. आणि कार्तिकी, तू कुठे नको जाऊस. आई म्हणतायत ते बरोबर आहे. कार्तिकी, तू चुकीची नाहीयेस. आजवर तुझी चूक नसतानाही आम्ही तुला नेहमी चुकीचं ठरवलं. यापुढे असं होऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे. कार्तिकी, सई सूरज खूप वाईट वागले का तुझ्याशी? नाही, तसं काही नाही. मी ओळखते सईला. राग आला ना की वाटेल तसं बोलते ती. मला खात्री आहे तुलाही काहीतरी वेडवाकडं बोलली असणार ती. कार्तिकी, सॉरी. कार्तिकी, त्या दोघांच्या वतीने आम्ही तुझी माफी मागतो. तुम्ही का माफी मागताय? मला तिच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. लहानपणापासून बघतेय मी तिला. आपलं मानलं आणि आपल्या माणसांच्या वागण्याचं कोणी वाईट मानून घेतं का? तुझं मन मोठं म्हणून तू असं बोलू शकतेस. अगं सगळ्यांकडेच अशी आपुलकी नसते ग. चला पूजेची तयारी करूया. हा सॉरी, जा अजून पंचामृताचं घेऊन ये. हे ठेवते मी. पद्मनाभ, ये रे, ये. सई, सई अगं किती वेळ स्वतःला त्रास करून घेणार आहेस? अगं ती कार्तिकी गेली आता. त्या कार्तिकीचं नुसतं तोंड जरी बघितलं ना तरी माझ्या तळ पायाची आग माझ्या मस्तकात जाते. तिला काय गरज होती इथे यायची? स्वतःचा खोटा चांगुलपणा दाखवायला आले. मी किती महान आहे, माझं मन किती मोठं आहे हे दाखवायला नको? नाटकं आहेत सगळी. आधी जखमा करायच्या आणि मग त्यावर खोटी मलमपट्टी करायला यायचं. कशासाठी? सई, आपण दोघं कार्तिकीच्या बाबतीत बोलून काही निष्पन्न होणार आहे का? नाही. हे बघ, तुला आणि मला चांगलंच माहिती आहे की कार्तिकी कशी येते. त्यामुळे हा त्रास बंद कर, शांत हो, नको एवढी चिडचिड करूस. मग काय करू सूरज? अरे आजी आजोबांना आत्ताच नवीन घर मिळालंय. त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं, पण मी नाही जाऊ शकते. कुणामुळे? तर त्या कार्तिकीमुळे. तिने असे खूप आनंद हिरावून घेतलेत माझ्यापासून आणि स्वतः मात्र आनंदातच जगतीये. सई, सोड ना आता. नाही सूरज, मी तिला आनंदात जगू देणार नाही. बाबांनी ठरवले की थोडा वेळ शांत राहायचे, पण आता आपणच काहीतरी करायला हवं. करूयात, नक्की करूयात. तसंही तुझं म्हणणं मला पटतंयच आहे. त्या कार्तिकीने त्यांच्या जास्त जवळ जाणं आपल्याला परवडणारं नाहीये. होत आलं का ग? हो आई, बस झालंच. उगाच त्रास करून घेतेस. आई,
त्रास कसला तर देवाचं काम आहे. पुण्याचंच आहे. हो तेही खरंय म्हणा. कार्तिकी, आप्पा कसे आहेत ग? छान आहे. आणि सारा बरी असेलच. पार्थ कसा आहे? बरं आहे. खूप चांगल्या स्वभावाचा आहे, अगदी साफ मनाचा. तुमच्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे का ग? होय, खूप चांगली मैत्री. न बोलताच एकमेकांना समजून घेऊ शकतो आम्ही. पार्थचा स्वभावच खूप सरळ आणि चांगला, म्हणून जमतं आमचं. पार्थ आणि साधेचं तर पानही हलत नाही माझ्याशी. तुझा स्वभावच असा आहे ना कार्तिकी, तुझ्यावर अवलंबून राहायला आवडतो लोकांना. त्या साराला किती लळा लावलायस तू. कार्तिकी, आता पुढे काय करायचं ठरवलंय? आई अगं तुला गुरुजी बोलत आहेत. कार्तिकी, येतेच मी. आईने तुला कितीही आणि कसंही विचारण्याचा प्रयत्न केला तरी परिस्थिती बदलणार नाहीये हे माहिती आहे मला. कार्तिकी, माझी कितीही इच्छा असली तरी तू माझी होऊ शकणार नाहीयेस. या घरात मी सगळं आपलं समजून करते, पण आता हे घर माझं नाही हे मला लक्षात ठेवायला हवं. नमस्कार करते. सुखी राहा. हो, त्या मगाशी आलेल्या ताई कोण होत्या? ती माझी सून कार्तिकी. असं होय, छान. नशिबवान आहात तुम्ही. छान सुनबाई मिळाली आहे तुम्हाला. ती जिथे जाईल तिथे सगळ्यांचं भलं करेल. तिच्यात एक प्रकारचा सकारात्मकपणा आहे. आणि हा तिचा पायगुण चांगला आहे. जपा तिला. लक्ष्मी आहे ती. हो आहे खरे. बर, चला मी येतो. धन्यवाद गुरुजी. पाहिलं सासावरी, कार्तिकीचा मोठेपणा, चांगुलपणा पहिल्याच भेटीत ओळखला गुरुजींनी. आणि आपल्याला मात्र इतक्या वर्षात तिला ओळखता आलं नाही. खरंच खूप वाईट वागलो आपण आपल्या घरच्या लक्ष्मीशी. आई, आपण जे काही वागलो ते चुकून वागलो. आणि आता जे झालं ते झालं. घडलेल्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग आहे का? त्यापेक्षा आपल्या चुका कशा सुधारायचा याचा आपण विचार करूया. खरंय ग, पण करायचं काय माहित नाही. पण आई, एक सांगू, भाऊजी आपल्याला कार्तिकीशी बोलू देत नाहीये. पण मला खरंच असं वाटतं की कार्तिकीच्या मनात भाऊजींबद्दल अजूनही प्रेम असणार. मी आता तेच विचारायचा प्रयत्न करत होते कार्तिकीला, पण तेवढ्यात पद्मनाभ आला आणि राहूनच गेलं. पण पार्थ बद्दल तिच्या मनात कळवळ आहे
असं तिच्या बोलण्यातून जाणवलं खरं. कार्तिके, आल्याबद्दल थँक्स. थँक्स कशाला? तुम्हा सगळ्यांचं काय चांगलं होत असेल तर मला नेहमीच यायला आवडतं. आणि अशा वेळी तर नक्कीच. का? का म्हणजे तुम्हा सगळ्यांचं चांगलं व्हावं असं नेहमीच वाटत आलंय मला. राज कुठे आहे? आल्यापासून दिसला नाही मला. अगं, राज शाळेत गेलाय आणि बाबा त्याला आणायला गेलेत. दोघं येतीलच एवढ्यात. कार्तिकी, राज आपला मुलगा असल्याचं कळलं आम्हाला. म्हणजे तशी खात्री पटली आमची. साताऱ्याहून एक मुलगी आली होती, राधा, तुला शोधत. हॉस्पिटलमध्ये ज्या नर्सनी मुलांची अदलाबदली केली, तिची ती मुलगी. तिने ठोस पुरावेही दिलेत आम्हाला. चला, कसं का होईना पण खात्री तर पटली तुमची. कुलकर्णांच्या वारसाला आजवर खूप जपण्याचा प्रयत्न केलाय मी, पण आता तो तुमच्या जवळच आहे. सांभाळा त्याला. राजची काळजी घ्या. आसवरी, ते सगळं सामान वरच्या खोलीत लावून घे. काय कसं आहे नवीन घर? चांगलं आहे. म्हणून तर आपण पूजा केली, गृहप्रवेश केला. पूजेला आई आली आहे? हो, कुठे आहे ती? स्वयंपाकघरात आहे. पण आपलं स्वयंपाकघर कुठे आहे? तिकडे. तिकडे? मी आलोच. आई, 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 अगं तूच माझी आहेस ना? मग इतके दिवस लांब का होतीस? सांग. लागले. तुला एक गंमत सांगू? मला तुझ्यासारखीच आई हवी होती आणि तूच माझी आई निघालीस. हो रे, मीच आई आहे तुझी. माझं बाळ आहेस तू. आई, आता पुन्हा सोडून नाही जाणार ना मला? कधीच नाही जाणार. कधीच नाही. नेहमी तुझ्या बरोबर राहील. नेहमी. इतकं वर्ष का नाही सांगितलं की तू माझी आई आहे? मी या दोघांनाही या सुखापासून लांब ठेवलं. मोठं पाप घडलंय माझ्या हातून. आज आज राज किती खुश आहे. आई, पण कार्तिकी त्याची आई बनून कायम त्याच्या सोबत नाही राहू शकणार. हे कळल्यावर त्याला किती त्रास होईल, किती वाईट वाटेल. हे दुःख अजून त्याला झेलायचंय.
मी आता कधीच तुला कुठेही जाऊ देणार नाही. मम्मा 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 सारा पप्पा मम्मा कुठे आहे? सारा मम्मा गणेश पूजनाला गेली पद्मनाभ काकाच्या नव्या घरी. नव्या घरी? म्हणजे आपल्याला पण बोलवलं असेल ना? मग ते आपल्याला का नाही घेऊन गेली? अगं कार्तिकी म्हणत होती सगळी मिळूनच जाऊया म्हणून, पण मीच नको म्हणालो. एकटीच जा म्हणून सांगितलं तिला. पण का नको म्हटलं? का काय सारा सारा कसं सांगू तुला? तुला नाही कळणार ते. पप्पा सांग ना, मला कळेल. सांग ना. सारा आधीच आपल्यामुळे पद्मनाभ आणि कार्तिकीच्यात खूप प्रॉब्लेम्स झाले. प्रॉब्लेम? हो ग सारा. अगं त्यांच्यात ऑलरेडी खूप मिसअंडरस्टँडिंग झाली आहेत. आत्ता कुठे सगळं सुरळीत होतंय असं वाटतंय, तर त्याच्यात आपण मध्ये जायला नको. मध्ये नको जायला म्हणजे? पप्पा तुझं आणि मम्माचं भांडण झालंय का? नाही ग बहिणी. अगं भांडण कशाला होईल? पप्पा तुम्ही दोघं लग्न करणार होतात ना, त्याचं काय झालं? अगं तेच तर सांगतोय सारा. आता पद्मनाभ आणि कार्तिकीचं नातं मला समजलेलं आहे, तर आपण उगाच त्यांच्या मध्ये जायला नको. नाटक कळलंय पप्पा, मला काहीच कळत नाहीये. सारा पद्मनाभ काकाचं आणि कार्तिकीचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. काय? लग्न झालंय? कधी? खूप वर्षांपूर्वी झालेलं आहे. आणि राज हा त्यांचाच मुलगा आहे. काय? पण पप्पा तुला मम्मा आवडते ना, आणि मम्माला पण तू आवडतोस ना, मग लग्न कर ना तिच्याशी. असं नसतं घराणी, असं नसतं. आता आता ती माझ्याशी लग्न करू शकणार नाही. पण का? ती तयार होती ना तुझ्याशी लग्न करायला. सारा अगं ती तयार होती, पण आता नाहीये. आणि त्यावेळी सुद्धा ती फक्त तुझ्यामुळे माझ्याशी लग्न करायला तयार झाली. तुला बरं नव्हतं ना, त्या काळजीपोटी तिने होकार दिला लग्नाला. पण आता तुला बरं वाटतंय ना? हा, तुला बरं वाटावं म्हणून खूप केलं तिनं आपल्यासाठी. आता तिच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. आपण नाही अडवायचं तिला. पप्पा मला मम्मा हवी रे, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अरे सारा मम्मा तुझीच आहे, तुझीच आहे मम्मा. हे बघ, पण तिला तिचं आयुष्य ते आपण जगू द्यायला हवं. तिला खुश राहू देत, हो की नाही?